सुहास राजमाने रुई जिल्हा परिषद मधून आणि मिनल राजू मगदूम ह्या मानगाव पंचायती समितीमधून यांचंच वारा आहे, याच निवडून येणार. आम्हाला त्यांची गॅरंटी सुद्धा आहे 100% की त्यांची कामं पुढं अशी चालूच राहणार. ते राजमाने आता जे आहेत त्यांनी व्यवस्थित म्हणजे काम पूर्ण करणार आणि आमच्या पाठीशी कायमचं राहणार. प्रत्येक घराघरात त्यांचं असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी 100% त्यांनी बिना पैशाचं आणि बिना ह्याचं त्यांनी येऊ शकतात. ज्यांनी माणगाव नगरीचं एक चांगलं नगर वसवल्यासारखं कायापलट केलाय, नंदनवन केले. नुसता 5 वर्ष निवडणुकीला राहिलात म्हणून नाही आहे, सगळी कामं करत जाणार. महिला मंडळाचा भरपूर सपोर्ट आहे त्यांना. व्यक्ती पण ठेवणार, पक्ष पण ठेवणार. साजनी असेल, माणगाव असेल, माणगाववाडी असेल, आत्तिगिरी असेल आणि मुडशिंगी ह्या भागाचा कायापलट हा नक्की होणार आहे आणि त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. साजनी गाव बदलले. बर, कुणी बदललं? आवडे अण्णांनी बदलल्यात, परत राजमान्यांनी बदलल्यात. आपलं सर्वसामान्य कुटुंबातली एक व्यक्ती म्हणजे सुहास राजमाने आहेत. जे विजन आहे ते विकासच आहे. वातावरण सगळं वगैरे भगवच आहे, कमळच आहे, कमळच फुलणार आहे. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं मी पोहोचलोय हातकणंगले तालुक्यातील रुई जिल्हा परिषद माणगाव पंचायत समितीच्या साजनी या गावामध्ये आणि या गावातील महिलांशी मी संवाद साधणार आहे. खरं बघायला गेलं तर आता निवडणुकीला मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. निवडणुका होत राहतील. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या भागाचा, त्यांच्या गावाचा विकास झालाय की नाही, त्यांच्या येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याच गोष्टी जाणून घेण्यासाठी मी आज साजनी गावामध्ये आलोय. माझ्यासोबत काही या ठिकाणी महिला आहेत. त्या महिलांशी आपण संवाद साधूया आणि जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया. ताई नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत, काय वाटतं गावात वातावरण कसं आहे? वातावरण सगळं वगैरे भगवच आहे, कमळच आहे, कमळच फुलणार आहे. का हो कमळ फुलायला पाहिजे? कारण सहकार महर्षी आवाडे दादांचं आशीर्वाद आणि आमच्या भागाचे खासदार धैर्यशील माने दादा, त्याचप्रमाणे प्रकाश अण्णा असतील आणि राहुल साहेब असतील, त्याचप्रमाणे आमच्या भागाचे आमदार अशोकराव बापू माने म्हणजे यांच्याच निकटवर्तीय सुहास राजमाने आहेत. हो, ते आता निवडणुकीला उभारले. त्याचप्रमाणे आमच्या गावचे सरपंच शिवाजी पाटील साहेब आणि माणगाव गावचे विकासरत्न, ज्यांनी माणगाव नगरीचं एक चांगलं नगर वसवल्यासारखं कायापलट केलाय, नंदनवन केले. त्यांच्या माध्यमातून त्यांचं जसं नंदनवन झालं माणगावचं, तसंच माणगाव पंचायती समितीमधून मिनल राजू मगदूम उभारलेत आणि महायुतीतून या दोघांना उमेदवारी मिळाल्या. आज आमच्या इथं पाहिलं तर जैन समाजातले यात्री निवास 1,10,00,000 प्रकाश अण्णांच्या ह्याच्यातनं झालेलं आहे, काम झालेलं आहे. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी तळ्याचं सुशोभीकरण असेल, त्याचप्रमाणे अंगणवाडी सुशोभीकरण, बांधकाम असेल, रस्ते, हे सगळं प्रकाश अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जे सरपंच आहेत शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावात झालेला आहे. आणि आवाडे कुटुंबीय मला वाटते 3 पिढ्या असतील की आमच्यात सतत त्यांचं म्हणजे काम चालू आहे आणि त्यांनी जे बाकीचं बांधकाम वगैरे केलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण धनदांडग्यांची लोक बाहेर मुलांना वगैरे शाळेला घालू शकतात, पण आम्ही सर्वसामान्य या शाळेत मराठी शाळा आम्हाला अद्ययावत करायचे आहेत. त्याचप्रमाणे दवाखाने असतील, हे पण आम्हाला अद्ययावत करायचे आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी आम्हाला सुहास राजमाने रुई जिल्हा परिषद मधून आणि मिनल राजू मगदूम ह्या माणगाव पंचायती समितीमधून यांचंच वारा आहे, याच निवडून येणार. कारण याला कारण सांगतो की एक हुशार, बुद्धिमान आणि व्यक्तिमत्वाची साथ आहे त्यांना, भक्कम साथ आहे. आणि त्याचप्रमाणे तळागाळापर्यंत राजूदादांचे म्हणजे गोर गरीब सगळ्यांचं त्यांनी मदत करत आलं. त्यामुळं या रुई जिल्हा परिषद मधून सुहास राजमाने साहेबच येणार आणि माणगाव पंचायती समिती म्हणून मिनल राजू मगदूम याच येणार. आता तुम्ही अगदी पूर्ण लेखाजोखा या एका श्वासात तुम्ही सगळं मांडलात. सुहास राजमाने आता या निवडणुकीत उतरल्यात किंवा मिनल मगदूम या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत. मतदानापुरतं यायचं, मतं मागायची, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. हे सुहास राजमाने किंवा मिनल मगदूम करतील असं वाटतंय का? त्यांचं म्हणजे कामं करणार भरपूर त्यांनी. कारण रुई जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कित्येक दिवस झाले आता अशोकराव बापू माने यांचे म्हणजे पीए म्हणून त्यांनी काम केलं आणि ह्या भागाचा चांगला अभ्यास आहे त्यांना. आणि राजूदादा म्हणजे काय विकासच आहे त्यांचं, म्हणजे जे विजन आहे ते विकासच आहे. त्यामुळं साजनी असेल, माणगाव असेल, माणगाववाडी असेल, आत्तिगिरी असेल आणि मुडशिंगी ह्या भागाचा कायापलट हा नक्की होणार आहे आणि त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. संपूर्ण रोड मॅप घेऊन या आपल्या सोबत आहेत. आता तुम्हाला काय वाटतंय, आपल्या भागात कामं झालेत काय? हो झालेत.
काय काय कामं झाल्यात? रोड गटारीचं हा. कुणाच म्हणजे असं काय तंटा आमचे ते पण मिटवते. आमचे सरपंच पण चांगले आहेत बर आणि हा स्कीमा पण आल्या तर आमच्या महिला मंडळांच्या पर्यंत पोहोचवून त्याचं हे केलेलं आहे ते. कुठल्या स्कीम आहेत त्यात? लाडकी. साडीवर साडी फ्री? नाही लाडकी बहीण ना हा. आणि ह्याच म्हणजे शासनाच्या ज्या विश्वकर्माचं काही योजना आहेत तुमच्यापर्यंत सगळ्या हा पोहोचवते. आलेत का? हा आलेत बर अजून थोडं राहिलेत पण आले तिथे. बर. तुम्हाला काय वाटतंय आपल्या गावाच्या दृष्टीनं काय अजून व्हायला पाहिजे असं? तुम्ही एक महिला आहात. आता आमच्या गावात असं काही करण्यासारखं राहिलेलंच नाहीये. हा. राहिला असेल तरी महिलांना पुढं घरगुती काम हवं आहे, त्यामुळं तेवढं व्हावं एवढं इच्छा आहे सगळी. बर. तुम्ही काय सांगाल की आता सुहास राजमाने जे आहेत की लोकांच्या त्यांचा संपर्क आहे का? कारण या म्हणतात की त्यांनी कामं भरपूर केले आहेत, पण तुम्हाला तसा अनुभव आलाय का? हो आलाय, हा? भक्कम आलाय आणि आम्हाला त्यांची गॅरंटी सुद्धा आहे 100% की त्यांची कामं पुढं अशी चालूच राहणार त्यांची. बर. आणि ही चायनीज गॅरंटी निघाली तर नाही असं काही नाही. काय सांगताय मावशी? हा बरोबर आहे त्यांचं सगळं. राजमाने आता जे आहेत हा. त्यांनी व्यवस्थित म्हणजे काम पूर्ण करणार आणि आमच्या पाठीशी कायमचं राहणार. आतापर्यंत राजमानेंनी असं वाटतंय का हो की कुठंतरी तोंड बघून कामं केली लोकांची? नाही अजिबात नाही, हा? अजिबात नाही. काय वाटतंय नाही अजिबात नाही. मावशी? सासूबाईनं बोलायला पाहिजे. सगळे काम व्यवस्थित करणार, इथून पुढे करणार पण करतील एवढा विश्वास का? आहे विश्वास. सर्वसामान्यांचे नेते आहेत म्हणून बर. गोरगरिबांना आता तुम्ही एवढा सगळ्या लाडक्या बहिणीचं मिळतंय म्हणून सगळे भाजप म्हणताय का? नाही आता आपण बघतोय की एखादं पद जर माणसाकडे आलं तर ते पद आलं की म्हणतोय ना आपण कॉलर ताट गाडीची काच पण खाली होणार नाही, तसं सुहास राजमाने करणारच की निवडून आले. नाही तसं करणार हो मावशी? अजिबात होणार नाही. बोला की. हे सगळं चांगलंच करणार की त्यांनी. हा. ठराविक लोकांचं चांगलं करणार मग. नाही सगळ्यांचं करणार. सगळ्यांचं सगळ्या लोकांना सगळं चांगलंच करणार त्यांनी. आणि इथून 5 वर्ष म्हणताय तिथून पण पुढे त्यांनी करू शकणार. बर. नुसता 5 वर्ष निवडणुकीला राहिलात म्हणून नाही हा. आहे, सगळी कामं करत जाणार. आता असं वाटतंय का सुहास राजमाने पैशाचा वापर करायला लागल्यात, कुठंतरी आमिष दाखवा लागल्यात आणि निवडणूक लढवा लागल्यात? असं काहीच नाही. मनामनात त्यांनी म्हणजे असं प्रत्येक घराघरात त्यांचं असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी 100% त्यांनी बिना पैशाचं आणि बिना ह्याचं त्यांनी येऊ शकतात. बर. काय सांगाल? तुम्हाला काय वाटतंय? निवडणुका आहेत, आमिष दाखवायची निवडणूक अजिबात लढवायची? नाही, कारण तळागाळातलं सर्वसामान्य कुटुंबातली एक व्यक्ती म्हणजे सुहास राजमाने आहेत हा. आणि त्यांना अशोकराव बापू मानेंची निकटवर्ती आहेत, त्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे. एक पळणारा घोडा म्हटलं तरी चालेल आपण, असं सुहास राजमानेंचं व्यक्तिमत्व आहे. आणि असं काही त्यांनी काही करणार नाहीत, कारण आता ओळखतोय आम्ही असं नाही, याच्या पूर्वीपासून आम्ही ओळखतोय. जी कामं आम्ही अशोकराव बापू माने यांच्याकडे नेत होतो आम्ही, त्यांच्या मार्फत आम्हाला त्यांच्या बरोबर म्हणजे बोलणं चालणं होतं या भागातील लोकांचं, त्यामुळं त्यांनी कामं चांगल्या पद्धतीने करणार हा आम्हाला विश्वास आहे. पळणारा घोडा तुम्ही म्हणालात, पळणारा घोडा आता फक्त पळतच राहणार, मागं वळून बघणार नाही लोकांकडे? तसं काही नाही, तसं काहीच होणार नाही. कारण महिला मंडळाचा भरपूर सपोर्ट आहे त्यांना. महिला मंडळ फक्त लाडक्या बहिणी आहेत म्हणून लाडक्या बहिणी मिळायला लागल्या. लाडकी बहीण असंच नाही, उद्या पण झाल्यावर माणसांच्या ह्याच्यावरून पण असते ना, त्याच्या कामाच्या ह्याच्यावरून आमच्या महिलांचा त्यांना भरपूर सपोर्ट. आणि उद्या लाडकी बहीण बंद झाल्यावर झाली तर झाली, चालतंय आम्हाला. मग भाजपचा माणूस बघणार? लाडकी बहीण जरी योजना बंद झालीये तरी सुद्धा या महिलांना त्यांनी एक आम्हाला आश्वासन दिलंय की घर बसल्या काही ना काहीतरी आम्ही येणाऱ्या काळामध्ये येऊ, त्यामुळे साजनी गावातनं चांगल्या लीडनं निवडून येणार. या निवडणूक आहे तो फक्त आश्वासनांचा पाऊसच पाडणार लागल्यात. आता सुहास राजमाने आणि मिनल मगदूम आश्वासनांचा फक्त पाऊसच पाडणार. नाही नव महाराष्ट्र गिरणी गोरगरिबांना राजूदादा सगळ्यांना काम मिळवून दिलेत. बर. त्याच्यानंतर हे काय तसं करणार नाही, इथनं पुढे पण मिळवून देणार, चांगले करणार. हे समोर आल्यावर तुम्ही बोलत नाही, आता बोला. बंद का करते, सगळं करणारच की त्यांनी. ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये आता आपण म्हणतोय म्हणाल की भरपूर वर्षापासून सुहास राजमाने, मिनल मगदूम, राजू मगदूम हे कामं करायला लागलेत असं तुम्ही सांगितलं. तर कुठेतरी त्यांना एक पदाचा स्वार्थ दिसायला लागलाय म्हणून ही कामं केलीत, आता निवडून यायचं असं दिसतंय का? असं नाहीये. आपण कोणाला निवडून देतोय,
जो हक्काचा माणूस आहे, ज्याच्या हाताला धरून सर्वसामान्य माणसं आपण कामं करून घेऊ शकतात त्या माणसाला. आणि ह्या सर्व म्हणजे लोकांच्यातनं त्यांचं एक नाव गेलेलं आहे. असं काय पदासाठी किंवा त्यांचं काय अजिबात हे नाहीये. बर. कारण सर्वसामान्य म्हणजे लोकांच्यात त्यांनी मिळून मिसळून पहिल्यापासून काम केलं. आणि आम्ही राजू मगदूम साहेबांचं काम बघितलंय. त्यांनी जात धर्म पंथ भेद न बघता कोरोनाच्या काळात पण त्यांनी स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता त्यांनी काम केले. एकेकांच्या याला खांदा दिला, एवढं म्हणजे काम केलंय. आणि त्यांनी म्हणजे ह्याला समाजसेवेसाठी वाहून गेलेला एक नेता आहे. आणि त्यांचं कसं आहे, गतिशील विचार आणि विकासात्मक धोरण आहे. त्यामुळं आम्हाला आणि अण्णांचे एक आशीर्वाद, अण्णांचं साहेबांचं नेतृत्व आहे, त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं प्रकाश अण्णांचं असेल, राहुल साहेबांचे असेल, किंवा आता हे महायुतीतनच म्हटले तर आमचे जयशील माने दादा असतील, त्याचप्रमाणे अशोकराव बापू माने असतील, या सगळ्यांच्या येतनं, त्याचप्रमाणे जनस्वराज्य बी असेल, या सगळ्यांचे महायुती झाल्या. मग ह्या ह्याच्यातनं सगळ्यांचं एक काहीतरी चांगलं घडणार. आणि महिलांना त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिले की महिलांच्यासाठी आम्ही काहीतरी चांगलं काम करू. आणि आम्हाला विश्वास आहे. हे मोठमोठी जी लोक आहेत ती फक्त आश्वासन देतात म्हणतात, पण खरोखर आवाडे कुटुंबियांनी आमच्या साजनी गावामध्ये भरपूर कायापालट झाले. मी सांगते तुम्हाला की विविध ज्या म्हणजे कारखाने जे असतील, सूतगिरण्या असतील, त्याचप्रमाणे सहकारी संस्था असतील, त्याचप्रमाणे जे आमचं शैक्षणिक असेल, यामार्फत सगळ्यांचं ते म्हणजे आमच्या भागाचे भाग्य विधाते म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. सकार महर्षी आवाडे दादांचं, त्याचप्रमाणे अण्णांचं पण काम आहे. आज आमचं 1,10,00,000 एवढं मोठं वरिष्ठ नेत्यांकडे बघून आपण आता या उमेदवारांकडे बघायचं का? ती लोक कामं करतील का? आपला माणूस हक्काचा माणूस बघणार. बर. तुम्ही आता मतदान करणार आहे. 5 फेब्रुवारी मतदानाची तारीख आहे. मतदान करताना डोळ्यासमोर व्यक्ती ठेवणार की पक्ष ठेवणार? आवाज आला, बोला. व्यक्ती पण ठेवणार, पक्ष पण ठेवणार. तसं त्यांनी कामं केल्यातच नाही. आणि इथून पुढे राबवतो म्हणून बी बोललेत त्यांनी. आश्वासन दिल्यात आणि करणारच, आणि आम्ही करून घेणारच त्यांच्याकडून. म्हणजे रणरागिणी दाखवणार. तुम्ही काय वाटतंय, माणूस बघायचा का पक्ष बघणार? दोन्ही पण. दोन्ही पण. माणसं पक्ष असला की माणूस तिथे चांगला असणारच की. आम्ही चांगल्या माणसांचीच निवड करणार. जो आमच्या गावामध्ये सुधारणा केलाय, महिलांना ज्यांनी असं सपोर्ट केलंय, त्या माणसालाच आम्ही मत. बर. तुम्ही काय सांगताय? माणूस व्यक्ती महत्वाचा की पक्ष? व्यक्ती पण पक्ष पण. का तर माणूस चांगला असल्यावर चांगल्या पक्षात पण जाणार नाही. का तर भाजप हे पक्ष चांगलंच आहे. त्यांनी भरपूर सुविधा उपलब्ध करून दिलेत. आणि हा राजमाने हे पण खूप चांगले व्यक्ती आहेत. ते सर्वसामान्य घरातूनच वरती आलेले आहेत. त्यांनी गोरगरिबी पाहिलेली आहे जवळून. त्यामुळं त्यांच्यावर आमचा पूर्ण हे विश्वास आहे. मावशी, किती वर्ष राहत आहे साजनीत? साजनीत मग आता जन्मले इथंच आणि खायला आलो इथंच. म्हणजे बाहेर पण हेच आणि सासर पण हेच. म्हणजे तुम्ही लय अनुभव घेतलाय गावात आहे. मग काय वाटतंय, अनेक तुम्ही जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात, निवडणुका आता आलेल्या आहेत, काय वाटतंय, कामं तुमच्या साजनी गाव बदललंय का तसंच राहिलंय जुनं? नाही, साजनी गाव बदललंय. बर. कुणी बदललंय? आवाडे अण्णांनी बदलल्यात, परत राजमान्यांनी बदलल्यात, भरपूर लोकांनी बदल, प्रकाश अण्णांनी बदलल्यात, राहुल आवाडेने बदलल्यात, वीरशील मान्यांनी बदलल्यात. सगळं आमच्या गावाचा विकास केला. तुम्हाला लोक ही लोक फक्त तुम्ही पेपर फोटो मध्ये बघताय काय, टीव्हीत फक्त बघताय का, इथे येतात? प्रत्यक्ष बघतोय, प्रत्यक्ष बघतोय आम्ही. येतात ही लोक? हो, येतात. सगळेजण येतात. बर. येऊन भेटून जातात. मंदिराला सहजपणे पार्श्वनाथांच्याकडे सर्वजण येतात. बर. मंदिराला यायचं आणि दर्शन घेऊन पटकन निघून जायचं, तक्रारी ऐका भेटून जातात. बर. भेटतात की. आता गावात काय रस्त्याने चालताना ठेच करायला लागतंय काय? नाही ठेच करायला लागत. नाही, पहिला ठेच काढ पडत होती माणसं. बर. आता नाही ठेच कळत, आता मी पळतात. बर. तर एकूणच आपण या साजनी गावातील महिलांशी संवाद साधला. अगदी मनमोकळेपणाने महिलांनी आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उत्स्फूर्तपणे आपल्यासमोर मांडलेल्या आहेत की साजनी गावामध्ये महायुतीचे जे काही नेते आहेत, यामध्ये शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने असतील, कल्लापन्ना आवाडे साहेब असतील, प्रकाश आवाडे असतील, आमदार राहुल आवाडे असतील, आमदार अशोकराव माने बापू असतील, असे एक ना अनेक नेते या संपूर्ण हातकणंगले तालुक्यामध्ये आहेत, इचलकरंजीमध्ये आहेत. यांच्या माध्यमातून साजनी गावांमध्ये चांगला बदल झालेला आहे. सुरुवातीला या ठिकाणी काही सोयी सुविधा नव्हत्या, मात्र
महायुतीतील जे काही नेते आहेत त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत. त्याचबरोबर आत्ताच सध्याला बघायला गेलं तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप महायुतीचे जे उमेदवार आहेत सुहास राजमाने यांनी तळागाळापर्यंत ज्या वेळेला ते आमदार अशोकराव माने बापू यांचे सुविधायक म्हणून ज्यांनी काम केलं त्यामुळे त्यांना तळागाळाच्या सगळ्या प्रश्नांची जाण आहे आणि त्या प्रश्नांची जाण असल्यामुळे ते या निवडणुकीमध्ये आता उतरलेले आहेत. त्यांना नक्कीच या महिला वर्गाची साथ मिळेल. त्याचबरोबर पंचायत समितीसाठी ज्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत मिनल राजू मगदूम हे देखील या मतदारसंघामध्ये समाजसेवेमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यामुळं तळागाळातील लोकांचे प्रश्न आणि प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे काम करणाऱ्या या उमेदवारांना आम्ही सभागृहात पाठवणार असल्याचा दावा किंवा एक ताकद जी आहे त्यांच्या सोबत आमची असणार असल्याचं या महिलांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेलं आहे. 5 फेब्रुवारीला मतदान आहे, 7 फेब्रुवारीला मतमोजणी. यावेळीच या रणरागिणी असतील, या महिला असतील, यांचा पाठिंबा नेमका कोणाला गेलाय ते त्या दिवशी स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, साजनी.